श्री संत गोपाळबुवा महाराज साखर कारखान्यातून उत्पादित झालेले 25 टन जागरी पावडर पतंजली कंपनीकडे रवाना। लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर जवळा परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या श्री संत गोपाळबुवा महाराज या साखर कारखान्याच्या पहिल्या गळीत हंगामातील उत्पादित झालेली जागरी गुळ पावडर स्वदेशी विविध मालाचे उत्पादन करत असलेल्या पतंजली या कंपनीच्या तामिळनाडू येथील कारखान्यासाठी तब्बल 25 टन पावडरची पहिले वाहन आज मंगळवार रोजी कारखान्याची चेअरमन राजेश कराड आणि त्यांच्या सुविधा पत्नी सौ शुभांगीताई कराड यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजा करून पाठवण्यात आले। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हिताची जपणूक व्हावी यासाठी लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर परिसरात उभारण्यात आलेल्या श्री संत गोपाळबुवा महाराज शुगर अँड ॲग्रो इंडस्ट्रीज प्रा लिमिटेड या साखर कारखान्याच्या गळीत शुभारंभ विजयादशमीच्या शुभदिनी अनेक संत महंत यांच्या आशीर्वादाने आणि अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला होता। ज्या दिवशी ऊसाची मोळी टाकण्यात आली त्याच दिवशीपासून प्रत्यक्षात गाळपाला सुरुवात करण्यात आली असून साखर कारखान्यातून उत्पादित झालेला पहिला 25 टन जागरी पावडरचे तमिळनाडू येथील पतंजलीच्या कारखान्यासाठी रवाना करण्यात आले। या प्रसंगी कारखान्याचे मुख्य प्रवर्तक तुळशीराम कराड, गुणवंत सोट, अहमद शेख, जलील शेख, जनरल मॅनेजर हरी शिरसाट, संतोष तिडके, श्रीकृष्ण जाधवर, साई जयभाये, संतोष जाधवर, धनाजी जाधव, सचिन पाटील, अभिजित पाटील, बालाजी हरणे, सुनील बिराजदार, रामेश्वर मिरकले, योगेश कसबे, मगर विशाल यांच्यासह कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।